वेलकम गाईज. परत एकदा भेटतोय आपण, राईट. तर मग आजच्या या लेक्चर मध्ये आपण आपल्या वर्कशीटचे सोल्युशन पाहतो. मित्रांनो, तुम्हाला मार्क किती पडतात हे महत्वाचं नाही सध्या तरी. सध्या तुम्ही जो अभ्यास केलाय, जी कन्सेप्ट तुम्ही शिकलाय, त्याला अप्लाय किती करणार आणि कसं करणार हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता मार्क कमी पडले तरी चालेल, पण सध्या तुम्ही जो 11वी पासूनचा अभ्यास केलेला आहे आजपर्यंतचा आणि आपले 4 व्हिडिओ हे मिक्स करून तुम्ही हे हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे. ज्यांना जमलं नाही त्यांच्यासाठी हे सोल्युशन्स आहेत. त्यांनी चेक करायचं की आपण इथं लॉजिक कसं अप्लाय करायचं, कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि आपलं मोर प्रोबेबल आन्सर आपण कसं काढायचं. तर आता ठीक आहे, मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या क्वेश्चनला. तर आपला पहिला जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की which of the following is not expected to be intermediate of the following reaction. जर सपोज ही रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला पुढे दिलेलं आहे सॉल्व्हंट वॉटर. तर ठीक आहे मित्रांनो, अगोदर की इथं SN1 रिएक्शन होणार आहे का SN2 रिएक्शन होणार आहे ते अगोदर आपण सॉल्व्ह. चला ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये सुरुवातीला चेक करा सॉल्व्हंट कोण आहे. सॉल्व्हंट इज द वॉटर. वॉटर म्हटल्यानंतर हा कसा असेल बिग न्यूक्लिओफाइल आणि सॉल्व्हंट कसा असेल पोलार. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आहे. बघा, बिग न्यूक्लिओफाइल पोलार प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे कोण SN1. SN1 आणि SN1 म्हटलं की इथला बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं काय तयार होणार पॉझिटिव्ह चार्ज. तर मग पहिल्या स्टेप मध्ये आपण याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार करू. तर तयार होणारा पॉझिटिव्ह चार्ज कसा आहे सेकंडरी पॉझिटिव्ह चार्ज आहे. याची काय होऊ शकते रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट झाल्यानंतर तो जास्तीत जास्त कुठं जाऊ शकतो बघू आपण. हा जर खाली गेला तर परत सेकंडरीच होणार आहे. वर जर गेला ह्या ठिकाणी आला, इथला जो हायड्रोजन आहे तो ह्या ठिकाणी शिफ्ट झाला तर काय करेल टर्शरी. राईट. आता अटॅक ऑफ वॉटर नेमका कुठे होईल. तर ही जी स्टेज आहे पहिली आणि ही दुसरी, ह्या दोन्ही स्टेजवर अटॅक होणार आहे. पण मोस्ट जास्त अटॅक जो आहे मोस्ट फेवरेबल अटॅक म्हणतो आपण तो कोणता आहे आर. म्हणजे हा मायनर असेल, हा काय असेल मेजर. म्हणजे इथं पण तुमचा एक थोडाफार अटॅक होऊन काय भेटू शकतो इंटरमिडिएट भेटू शकतो. जर इथं मी वॉटरचा अटॅक केला, इथं जर मी वॉटरचा अटॅक केला तर इथं बॉन्ड OH आणि इथं काय पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे तिघही काय पॉसिबल इंटरमिडिएट आहेत. तर पॉसिबल इंटरमिडिएट कोणता नाही, इथला पॉझिटिव्ह चार्ज इथं जर ट्रान्सफर केला मी तर तयार होणारा कोणता प्रायमरी आहे आणि टर्शरी टू प्रायमरी जात नाही. म्हणजे दिस इंटरमिजिएट इज नॉट पॉसिबल. क्लिअर. तर हा झाला पहिला क्वेश्चन आन्सर असेल याचं हे आन्सर. नाउ नेक्स्ट सेकंड घेऊत आपण. सेकंड मध्ये तुम्हाला विचारलं होतं इथं Cl दिला, इथं Cl आणि इथं दिले तुम्हाला I मायनस आणि आरोर दिले BMF डायमिथाइल फॉर्मॅट. आणि डायमिथाइल फॉर्मॅट म्हटलं की काय येणार आहे यस पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. हा पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट आणि पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे हा कसा असेल स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल. पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल म्हणजे कोणती रिएक्शन SN2. म्हणजे हा जर ब्रेक झाला इथं डेल पॉझिटिव्ह चार्ज आणि हा जर ब्रेक म्हणता येत नाही पूर्णपणे पण डेल पॉझिटिव्ह चार्ज होऊ शकतो. न्यूट्रलायझेशन होणार आहे सुरुवातीला डेल पॉझिटिव्ह डेल निगेटिव्ह. तर आपल्याला काय पाहिजे SN1 SN2 साठी मोस्ट म्हणजे काय मॅक्झिमम डेल पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. मॅक्झिमम डेल पॉझिटिव्ह चार्ज ठरवण्यासाठी इथं इंडक्टिव्ह इफेक्ट काम आहे. तर हा इंडक्टिव्ह इफेक्ट जेवढ्या जवळ असेल तेवढा पॉझिटिव्ह चार्ज काय कमी, जेवढ्या लांब असेल तेवढा पॉझिटिव्ह चार्ज किती राहील. म्हणजे जर 1 2 3 इथून जर चेकलं तिसऱ्या पोझिशनला आणि इथून जर चेकलं दुसऱ्या पोझिशनला, म्हणजे इकडे इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे, इथला पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल, इथला पॉझिटिव्ह चार्ज थोडा कमी होणार नाही. म्हणजे I मायनस अटॅक होणार आहे. म्हणजे तुमचा प्रोडक्ट जो भेटेल तुम्हाला प्रोडक्ट कोणता असेल आणि बरोबर तुमचं काय असेल सेकंड ऑप्शन. बरोबर सेकंड ऑप्शन. नाउ थर्ड क्वेश्चन.
इथं CH3 दिलं, इथं Br, इथं H, इथं H, इथं CH3, इथं दिलं C2H5, विचारले सोडियम आयोडाइड आणि ऍसिटोन. क्लिअर. तर मग स्टार्ट करू. ऍसिटोन म्हटलं तर तुम्हाला परत काय आलं, पोलार अप्रोटिक. आणि सोडियम आयोडाइड जो आहे तो कसा आहे, I- स्टार्ट येईल आणि सोडियमचं काय होणार, सॉल्व्हायसिस होणार. म्हणजे हा तुमचा कसा असेल, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असेल. आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल पोलार अप्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे परत कोणती रिएक्शन आली, SN2. आणि SN2 मध्ये जो I- चा अटॅक असेल तो बॅक साइड अटॅक असेल. आणि बॅक साइड अटॅक असेल तर कम्प्लीट इन्व्हर्जन असेल. इन्व्हर्जन असेल तर तुमचा प्रोडक्ट काय भेटेल, त्या साईडला. म्हणजे Br बाहेर पडणार तर हा H2 इथे येणार, इथे येईल तुमचा CH3, इथे येईल आयोडीन, इथे येईल H, इथे येईल CH3, इथे येईल CO2H5. आन्सर टू रेशो आहे. सॉरी, आन्सर सेकंड मध्ये. नाउ नेक्स्ट फोर्थ वन, तिथं तुम्हाला विचारलंय SN2 इज नेग्लिजिबल इन. आपल्याकडे कंडिशन काय SN2 साठी, SN2 साठी एक तर प्रायमरी लागेल नाही तर सेकंडरी. टर्शियरी मध्ये पॉसिबल नाही. तर मग आपण चेक करू तिथं काय. पहिला कसा आहे, स्ट्रक्चर काढतो मी. इथं Br, इथं हे ऑप्शन होता, हा कसा आहे, इथला कार्बन चेक करणार, सेकंडरी कार्बन. इथं जर आपण B ला जर चेक केलं, सगळ्याकडे काय सारखं आहे, जवळपास स्टेरिक हिंड्रन्स सारखा आहे. तर इथं काय अटॅच आहे, Br. तर हा पण कसा आहे, सेकंडरी. C जर आहे, C जर चेक केला आपण, इथं Br हा कसा आहे, टर्शरी. आणि D जर चेक केला आपण, हा पण कसा आहे, सेकंडरी पॉसिबल आहे, टर्शरी पॉसिबल नाही. राईट. पण इथं तर SN2 पॉसिबल नाही, लक्षात ठेवा. इथं SN1 सुद्धा पॉसिबल नाही. का, जर मी इथला जर बॉन्ड ब्रेक केला तर इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा जो कार्बन आहे हा कसा कार्बन आहे, ब्रिज हेड कार्बन. आणि ब्रिज हेड कार्बन मध्ये आपल्याला ब्रेड रूल काय सांगतो, ब्रिज हेड कार्बनवर एकतर पॉझिटिव्ह किंवा रॅडिकल किंवा काय म्हणू शकतो आपण डबल बॉन्ड, या तिघांपैकी कोणताही एक सुद्धा येणार नाही. म्हणजे पॉझिटिव्ह पण येणार नाही, रॅडिकल पण येणार नाही, डबल बॉन्ड पण येणार नाही. कारण तो ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री आणू शकत नाही, तो हायली अनस्टेबल आहे. तर मग हा जो कंपाऊंड असेल, ब्रिज हेड कार्बन, जर टर्शरी वाला जर विचारलं तुम्हाला की तो पार्टिसिपेट करेल का SN1 किंवा SN2 मध्ये, तर दोघांमध्ये पण पॉसिबल नाही. आणखी SN1 मध्ये कोणता पॉसिबल नाही, जर सपोज मी असं म्हटलं, इथं जर तुम्हाला विचारलं की त्याचं SN1 रिएक्शन दाखवेल का, तर SN1 रिएक्शन दाखवायचं असेल तुम्हाला हा बॉन्ड कम्प्लीट ब्रेक करावा लागेल. याच्यावर चार्ज काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे ही जी रिंग बनली, ही रिंग कशी बनली, अँटी एरोमॅटिक. आणि अँटी एरोमॅटिक जर एखादी रिंग बनत असेल तर ती हायली अनस्टेबल असते, त्याच्यामुळे ती बनणार नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. फिफ्थ मध्ये काय विचारले, अरेंज द फॉलोइंग 3 chlorides in decreasing order of SN1 reactivity. SN1 रिएक्टिव्हिटी पाहिजे आपल्याला. आणि फर्स्ट विचारले तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे सेकंड दिलेला आहे आणि थर्ड पण दिलेला आहे तुम्हाला. SN1 म्हटलं तर एक तर टर्शरी पाहिजे नाही तर सेकंडरी पाहिजे, बरोबर आहे. तर मग इथं कसं आहे, प्रायमरी, इथं कसं आहे सेकंडरी, इथं कसं आहे सेकंडरी. ऍक्च्युली या दोघांमध्येच कॉम्पिटिशन आहे, याच्यात कॉम्पिटिशन नाही कारण हा सगळ्यात शेवटी येणार आहे, कारण प्रायमरी आहे. आता याच्यापैकी जर चेक केलं तर इथं 3 हायड्रोजन ऍटम अटॅच आहे, इथं 2 हायड्रोजन ऍटम, इथं 3 हायड्रोजन ऍटम. क्लिअर. तर मग इथं चेक करू आपण, इथं याच्यामुळे रेझोनन्स प्लस 3 हायपर कॉन्जुगेशन, इथं काय असेल 5 हायपर कॉन्जुगेशन. सो मोस्ट स्टेबल, मोस्ट रिएक्टिव्ह टुवर्ड्स SN1. So 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 1. सो कुठे ऑप्शन, सेकंड ऑप्शन. क्लिअर. नाउ नेक्स्ट
Sixth one, which compound undergoes nucleophilic substitution with NaCN at a faster rate? NaCN सोबत कोण जास्त रिएक्टिव्ह असेल? बघा, सॉल्व्हेंट कोणतं पोलार अप्रोटिक आहे का प्रोटिक आहे हे चेक करावं लागेल. पोलार प्रोटिक नाही कारण काय दिलेलं नाही. मग आता हा जो आहे सोडियम सायनाइड तुम्ही अल्किल मध्ये टाकताय म्हणजे तोच पोलार सारखं काम करणार आहे, अप्रोटिक सारखं काम करणार. तर इथं काय घेणार पहिला ए. इथं जर चेक केलं तर इथला जो बीआर आहे बरोबर आहे का, इथला बीआर हा कसा आहे प्रायमरी आहे. आपल्याला NaCN पोलार अप्रोटिक, इथं पोलार अप्रोटिक कंडिशन आहे कारण अल्किल हॅलाइड जास्तीत जास्त आहे ना, पोलार अप्रोटिक आहे त्याच्यामुळे इथं रिएक्शन कोणती होणार आहे SN2 रिएक्शन होणार आहे. बी जर घेतला आपण हा सेकंडरी आहे. सी घेतला आपण बी घेतला आपण चला हा चेक करू आपण. हा पण कसा आहे प्रायमरी स्ट्रक्चर बरोबर आहे, हा स्ट्रक्चर बरोबर आहे. तिसरा हा पण आहे. आता याच्यात चेक करायचं की तिसरा तर दाखवणारच नाही SN2 रिएक्शन, सेकंडरी दाखवू शकतो पण सेकंडरी पेक्षा प्रायमरी मध्ये जास्त आहे म्हणजे हा पण आपण कॅन्सल करू. प्रायमरी मध्ये मोस्ट रिएक्टिव्ह करून दोघं चेक करू आपण. त्याच्यामध्ये हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवेल, जवळ दाखवेल तर सुरुवातीला पॉझिटिव्ह चार्ज दोघांवर पण सारखा दाखवत आपण. याच्या इंडक्टिव्ह इफेक्ट जवळ असल्यामुळे याचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल, याचा लांब आहे एवढा इम्पॅक्ट पडणार नाही. तर त्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट कमी आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज कसा पाहिजे जास्त आहे. इथं कोणता प्लस हा इफेक्ट आहे ना, इथं पण प्लस हा इफेक्ट. जेवढा प्लस हा इफेक्ट कमी असतो तेवढी त्याची रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स SN2 रिएक्शन काय असते जास्त. तर मग मोस्ट रिएक्टिव्ह कोणता असेल हे इज द मोस्ट क्लियर. नाउ नेक्स्ट 7, rank the following order of decreasing rate of solulysis in ethanol. Solulysis in ethanol. सॉल्व्होलायसिस कशात करायचं आपल्याला इथेनॉल करायचे. इथेनॉल म्हणजे कसा सॉल्व्हंट आहे पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आहे. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये म्हणजे SN1 रिएक्शन नुसार काम होणार आहे. म्हणजे काय असेल टर्शरी नाही सेकंडरी असेल. एवढं सगळं कंडिशन आहे आपण करू. पहिला दिला तुम्हाला CH2 डबल बॉन्ड C CH3 CH3. नेक्स्ट कार्बन वगैरे बनवतो स्ट्रक्चर मध्ये तर काय करायचं SN1 टर्शरी कोणता आहे हा पण टर्शरी आहे 3 डिग्रीज आहे 3 कार्बन आठायचे आहे. हा पण कसा आहे 3 डिग्रीज आहे आणि हा कसा आहे 2 डिग्री आहे. माझ्या नेमकं कॉम्बिनेशन दोघांमध्ये आहे. तर पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या कार्बन सॉल्व्हायसिस सॉरी याच्यात सी व्हायला सॉरी बी आला बी आला ठीक. तर मग हा झाला 2 डिग्री हा झाला 2 डिग्री बरोबर क्लिअर 2 डिग्री. तर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे डबल. जर सपोज मी हा बॉन्ड ब्रेक केला तर ह्या डबल कार्बनवर काय पॉझिटिव्ह चार्ज डबल बॉन्ड कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे स्टॅबिलिटी कमी करणं. इथं जो आहे इथं पॉझिटिव्ह चार्ज भेटेल आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज भेटेल म्हणजे काय 2 3 1 2 3 1. सो कुठे 2 3 1 2 3 1 सेकंड ऑप्शन 7 क्लिअर सेकंड ऑप्शन. नाउ नेक्स्ट काय विचारायचं तुम्हाला 8 which of the following is the most reactive towards SN2 reaction. SN2 रिएक्शन साठी मोस्ट रिएक्टिव्ह विचारलंय तुम्हाला SN2. तर पहिलं ऑप्शन घेऊ आपण
ठीक आहे. तर सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? सगळ्यात सारखं सोडून वाटलं तर आपण सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर हा आहे. म्हणजे हा तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करू शकणार नाही की SN2 आहे का SN1 आहे. आणि इथं जो तुम्हाला चेक करायचा आहे तो सेकंडरी आहे. इथं जो चेक करायचा तो सेकंडरी आहे. इथं पण सेकंडरी आहे आणि इथं पण सेकंडरी आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आता बाकीचे जे ग्रुप आहेत हा CH3 हा Cl हा NO2 इथं काहीच नाही. तर हेच डिस्ट्रीब्यूट करणार आहे की तुमच्या सेकंडरी कार्बनवर चार्ज किती असते, कारण तोच करणार तुमचा SN2 रिॲक्टिव्हिटी आहे. तर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज सगळीवर सगळ्या सध्या तरी मी सारखा देतो, मग कमी होईल का जास्त होईल चेक करू आपण. राईट, इथं नॉर्मल पॉझिटिव्ह चार्ज आहे. जेवढा तुमचा फिनाइल ग्रुपचा इफेक्ट आहे मायनस आहे तेवढाच तो तुमचा चार्ज राहणार आहे. राईट, तर फिनाइलचा मायनस हा इफेक्ट CH3 मुळे काय होणार आहे, कमी होणार. कारण CH3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, म्हणजे इथंचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे, कमी होणार. Cl चा कसा असतो, मायनस हा इफेक्ट, म्हणजे इथला पहिल्यापेक्षा पॉझिटिव्ह चार्ज काय असेल, वाढेल. तर इथं NO2 त्याचा मायनस M इफेक्ट आहे. मायनस M इफेक्ट इज मोर स्ट्रॉंग दॅन मायनस I इफेक्ट. त्याचा पॉझिटिव्ह चार्ज खूप जास्त वाढेल, म्हणजे डेल पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे. तर मग त्याच्यावर अटॅक होईल तुमचा. तो ऑप्शन सगळ्यात जास्त SN2 रिॲक्टिव्हिटी रेट विचारले तुम्हाला, आन्सर इज डी. खोकला सर्दी चालू आहे. नाही, मोठं स्ट्रक्चर होतं बघा. स्ट्रक्चर मोठं असू द्या, कन्सेप्ट आपला छोटाच आहे. जबरदस्त काम करायला. आणि याच्यावर अटॅक दिला तुम्हाला OH मायनस, आणि प्रोडक्ट विचारलं इथं तुम्हाला OH अटॅच होईल का. कन्वर्जन 1 to D पहिला ऑप्शन टेक्स प्लेस बाय SN1. OH मायनस दिलाय, टर्शरी आहे. चला पॉसिबिलिटी आपण चेक करू SN1 होईल का. जर मी हा बॉन्ड ब्रेक केला तर हा पॉझिटिव्ह चार्ज, पण पॉझिटिव्ह चार्ज कुठे आहे, ब्रिजहेड कार्बनवर आहे. सो मी आताच मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं की ब्रिजहेड कार्बनवर जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर तो रिॲक्शन दाखवत नाही. सो मग याचा ऑप्शन काय, डज नॉट टेक्स प्लेस. आन्सर इज लास्ट. बऱ्याच जणांनी कॉमेंट टाकले सर हा क्वेश्चन आम्हाला समजावून सांगा. सगळेच क्वेश्चन समजावून सांगा, तुम्हाला जे लागते ते लिहून द्या, ठीक आहे. प्रॉब्लेमच नाही. कारण बऱ्याच जणांनी हे 1 2 सांगा सर, काही जण म्हणतात 2 3 सांगा सर, काही जणांनी इंग्लिश 4 5 6 सांगा सर. सगळेच जरा जे लागते ते. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. Consider the nucleophilic attack given below. Select in each pair that shows that the greater SN2 reaction rate. पेअर मध्ये SN2 रिॲक्शन रेट कोणता आहे. जर समजा तुम्हाला A पेअर दिलेली आहे, तर A पेअर मध्ये अल्फाबेटिकल A स्मॉल A पेअर मध्ये चेक करू आपण. इथं Br त्याच्यावर अटॅक करण्याचा करायचा आपल्याला Cl मायनस. जबरदस्त क्वेश्चन आहे बघा. इथं त्याच्यासाठी माझा पहिला, त्याच्यासाठी तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ बघावा लागेल. कोणता, न्यूक्लिओफाईलचा. रिलेशन बिटवीन न्यूक्लिओफाईल आणि लिव्हिंग ग्रुप. तर मग चेक करून सांगा मला की याच्यामध्ये कोणाचा SN2 रिॲक्शन रेट जास्त. तर मग चेक करतो आपण लिव्हिंग ग्रुप, कारण याच्यात न्यूक्लिओफिलिक अटॅक आहे. इथं जो न्यूक्लिओफिलिक अटॅक आहे दोघांमध्ये कसा आहे, सारखा न्यूक्लिओफिलिक अटॅक. दोघांमध्ये सारखा न्यूक्लिओफिलिक अटॅक. तर मग त्याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुपवर चेक करावं लागेल, ज्याचा इझिली लिव्ह करू शकतो, ज्याचा लिव्हिंग ग्रुप हा लगेच लिहू शकतो, त्याची रिॲक्टिव्हिटी कशी असेल, जास्त असेल. लिव्हिंग ग्रुप ऍबिलिटी म्हणू शकतो आपण. जर सगळ्यात जास्त समजा जर मी याला ब्रेक केला, त्याच्यापासून जो ऍसिड तयार होईल तो स्ट्रॉंग पाहिजे. याच्यापासून ऍसिड HBr तयार होईल, आणि याच्यापासून जो ऍसिड तयार होईल तो काय तयार होईल, ऍसिटिक ऍसिड. तर HBr आणि ऍसिटिक ऍसिड मध्ये कोणता स्ट्रॉंग ऍसिड आहे, HBr. म्हणजे हा लिव्हिंग ग्रुप बेस्ट लिव्हिंग ग्रुप म्हणून काम करेल, म्हणजे गुड लिव्हिंग ग्रुप किंवा बेस्ट म्हणू शकता तुम्ही. तर तो Br असेल. म्हणजे ए मध्ये तुमचा पहिला मोजण्या.
So first is more reactive than second in case of A. In case of A, one is more reactive than second. Right? त्याच्यानंतर जो दुसरा होता बी दिले तुम्हाला CH3 बॉन्ड Br प्लस SH मायनस आणि CH3 बॉन्ड Br प्लस CH3 बॉन्ड प्लस बॉन्ड H. आता दोघांमध्ये लिव्हिंग ग्रुप सारखा अटॅकिंग ग्रुप चेक करा. जो स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल SN2 साठी काय लागेल? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल लागेल. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल कोणता आहे? मायनस चार्ज वाला असेल की फक्त लोन पेअर वाला असेल? यस, मायनस चार्ज वाला मोर स्ट्रॉंग असेल. बी मध्ये काय? 3 इज मोर. बी मध्ये 3 इज मोर रिएक्टिव्ह दॅन 4. नाउ नेक्स्ट सी घेऊ आपण. Cl माइनस का लॉजिक वाला होगा Br I माइनस दोघांसाठी कंडिशन दिली की DMSO म्हणजे डायमिथाइल सल्फॉक्साइड म्हणजे सॉल्व्हेंट कोणता आहे? यस, सॉल्व्हेंट कोणता आहे? SN2 साठी लागणारा सॉल्व्हेंट पोलार अप्रोटिक सॉल्व्हेंट. डायमिथाइल सल्फॉक्साइड. तर मग डायमिथाइल सल्फॉक्साइड मध्ये कोणाची न्यूक्लियोफिलिसिटी जास्त असेल? आपण फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयडीन F मायनस L मायनस Br मायनस त्याला जर पोलार प्रोटिक मध्ये जर चेक केले तरी करूया. पोलार प्रोटिक आणि पोलार अप्रोटिक. तर पोलार प्रोटिक मध्ये ज्याच्यावर स्ट्रेंथ ऑफ पॉझिटिव्ह चार्ज कमी असते तेवढं त्याच्यावरचं सॉल्व्हायसिस कमी होत असते. बरोबर आहे? म्हणजे पोलार प्रोटिक मध्ये ऑर्डर काय असेल? I मायनस Br मायनस Cl मायनस F मायनस. आणि पोलार अप्रोटिक मध्ये काय? सॉल्व्हायसिस होतच नाही म्हणजे त्याच्यावर चार्ज कमी आहे तोच त्याच्यावर चार्ज डेन्सिटी जास्त आहे तोच मोस्ट स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल म्हणून काम करेल. सो काय ऑर्डर? F मायनस Cl मायनस Br मायनस आणि I मायनस. पोलार अप्रोटिक मध्ये ऑर्डर F मायनस Cl मायनस Br मायनस I मायनस. पोलार अप्रोटिक मध्ये सॉल्व्हायसिस सगळ्यात जास्त याचं होतं. जेवढी चार्ज डेन्सिटी जास्त तेवढं सॉल्व्हायसिस जास्त म्हणजे याचं सॉल्व्हायसिस कमी होईल. आणि सॉल्व्हायसिस होत नसेल तर मग ती ऑर्डर असेल. राईट? तर मग याच्यामध्ये आय थिंक इथं 5 आणि 6 आहे. ठीक आहे. तर मग कोण मोस्ट रिएक्टिव्ह असेल? कोणतं सॉल्व्हेंट आहे? DMSO म्हणजे पोलार अप्रोटिक सॉल्व्हेंट. पोलार अप्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल कोणता? Cl मायनस. सो 5. सी मध्ये काय लिहिणार? 5 इज मोर रिएक्टिव्ह दॅन 6. त्याच्यानंतर कोणता आहे? मिथेनॉल. इथं सेम ठेवलं वाटतं आपण. इथं दिले तुम्हाला मिथेनॉल. चला, मिथेनॉल म्हणजे काय? पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट. पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे ऑर्डर काय असेल? I मायनस Br मायनस Cl मायनस. सो काय ना बी मध्ये 6 इज 8 इज मोर रिएक्टिव्ह दॅन 7. सो कुठं मॅच होते बघा? ए साठी ABCD 1 3 5 8. सी ऑप्शन. बरं, काय जण म्हणत होते सर बी ऑप्शन चुकीचं टाकलंय आता कसं होईल आमचं? अरे आन्सर ते नव्हतंच. टेन्शन काय घ्यायचं? आन्सर इज सी. बी आन्सर चुकीचं दिलं म्हणून काय झालं? नाही सर आमचा आन्सर बरोबर असेल म्हणजे बी बरोबर आहे काय? चला नाव नेक्स्ट घेऊ आपण. 11 नंबर SN2 रिएक्शन काय म्हणतंय बघा. इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल in a typical SN2 reaction by factor 10 will causes the reaction ratio A. आपल्याकडे SN2 रिएक्शन साठी रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल. बरोबर. तर मग ते काय म्हणते बघा. द इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल इन अ टिपिकल SN2 रिएक्शन बाय फॅक्टर. जर याचं कॉन्सन्ट्रेशन 10 ने वाढवलं तर याचं रेट ऑफ रिएक्शन सुद्धा किती वाढेल? 10 ने वाढेल ना. तर डायरेक्टली रिलेशन सो आन्सर काय याचं? ए इन्क्रीज बाय 10. सपोज 11 त्याच्यानंतर 12
Consider the following reaction and select the best choice that represent the reaction. Reaction तुम्ही झाली रिएक्शन थोडं काढायचं आहे. एकाने सुद्धा विचारण्यासाठी रिएक्शन होणार आहे की नाही. ते बाकीच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता तिथं म्हणते सर डी ऑप्शन चुकीचं आहे सर. तर तुम्ही काय म्हणतात आणखी तिथं रिॲक्शन कशी झाली नाही. इथं विचारायला पाहिजे तर सर ही रिॲक्शन कशी झाली. ही रिॲक्शन होत नाही आणि कोणत्या प्रकारचा लिव्हिंग ग्रुप नाही. सो 12 नंबरचं जे आहे दॅट इज नॉट आन्सर सी. इथे चुकून झालंय आन्सर सी आणि इथं तुम्हाला लिव्हिंग ग्रुप दिला हे सांगायला पाहिजे. ठीक आहे 12चा ऑप्शन नाही. तर इथं आपण ह्या क्वेश्चनला कॅन्सल करू. कशामुळे कॅन्सल करायचं कारण लिव्हिंग ग्रुप दिलं नाही. बघा प्रत्येक क्वेश्चन फॉर फ्लो मध्ये राहायचं नाही. चेक करायचं प्रत्येक क्वेश्चन आणि रिॲक्शन होणार आहे की नाही हे तुम्ही डोकं लावायचं. सरनी चुकी दिलं सर मग आता कसं करायचं. अरे नीट लेवलची जी एक्झाम आहे त्याच्यात सुद्धा चुकते. तिथे आपण फक्त 4-5 विद्यार्थ्यांसाठी एक्झाम दिली. किती जवळपास 25 का 26 विद्यार्थ्यांनी आपला रिस्पॉन्स दिला. विद्यार्थी तिथे आपल्याकडे नीटचे विद्यार्थी घेतले तर जवळपास 45 आणि स्टेट बोर्डचे विद्यार्थी घेतले जवळपास 70 काहीतरी स्टुडंट आहे. त्याच्यापैकी किती जणांनी रिस्पॉन्स दिला 25 ते 30 जणांनी रिस्पॉन्स दिला. जवळपास 25 ते 30 जणांनी रिस्पॉन्स दिला. बाकीचे कुठे गेले. सॉल्व नाही केलं काय जे आले त्यांच्यासोबत जे नाही त्यांच्याशिवाय आपण तर तेच पडला. नाव 30 हा बरेच जणांनी सांगितलं सर ही रिॲक्शन कशी झाली. अरे बाबा 4 व्हिडिओ मध्ये सगळं सापडत काय आपलं आपल्याला शिकवलं की नाही. पहिल्यांदा दिलाय SO2 Cl2 सल्फ्युरिक क्लोराइड. सल्फ्युरिक क्लोराइडची रिॲक्शन काय होती रॅडिकल फॉर्मेशन रिॲक्शन मध्ये शिकवतं. सल्फ्युरिक क्लोराइड हा अलिलिक क्लोरिनेशन म्हणून आणतो. अलिलिक क्लोरिनेशन कोणतं आहे. हा एक कार्बन अलिलिक कार्बन सॉरी बेन्झिलिक SO2 Cl2 काय करतो बेन्झिलिक क्लोरिनेशन म्हणून आणतो. तर मग बेन्झिलिक अलिलिक पण जमत असं काही नाही. इथं सध्या बेन्झिलिक दिलाय ना. इथं एक बेन्झिलिक आहे इथं एक बेन्झिलिक आहे. हा एक कार्बन आहे हा एक कार्बन बेन्झिलिक आहे. दोघांपैकी कोणता रिॲक्ट असेल टर्शरी वाला मोड रिॲक्ट म्हणजे याच्यासोबत रिॲक्शन होईल की टर्शरी कार्बन होईल. लिस्ट क्लोरीन इथं लागेल. पुढचा दिला NBS. यस NBS सुद्धा कसं आहे बेन्झिलिक आहे. चला बेन्झिलिक तर मग काय करेल बेन्झिलिक एक तर गेला इथं दुसरा बेन्झिलिक आहे. राईट नाव नेक्स्ट KSH आणि साल्ट आहे न्यूक्लिओफाइल पण इथं CL होतं ना. दोघांपैकी कोणाला रिप्लेस करेल KSH. रिॲक्शन SN1 होईल का SN2 होईल ते महत्वाचं आहे. KSH दिला तुम्हाला सॉल्व्हंट दिला नाही म्हणजे याचा अर्थ हा पोलार अप्रोटिक सारखं काम करेल. अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे SN2 रिॲक्शन. SN2 मध्ये एक तर प्रायमरी पाहिजे नाही तर सेकंडरी पाहिजे. टर्शरी असणार नाही तर हा टर्शरी आहे 3 डिग्री. हा कसा आहे प्रायमरी आहे म्हणजे हिट होईल. तो प्रोडक्ट काय भेटेल कुठं आहे चला बी वाला राईट. रेटिंग दिल्यामुळे होऊ शकतो ते 14 वर. मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन लिथियम ब्रोमाइड आहे DMSO. द स्ट्रक्चर आपण SN2 रिएक्शन मध्ये दिलेलं आहे.
SN2 कंडिशन किती सोपं करून दिलं. SN2 सरळ दिले तुम्हाला थोडं विचारा. SN2 साठी कसं पाहिजे, प्रायमरी किंवा सेकंडरी हा कसा आहे, टर्शरी हा कसा आहे. प्रायमरी म्हणजे रिॲक्शनच होईल, म्हणजे इथं काय अटॅच होईल, Br हा निघून जाईल. सो आन्सर पुढे चेक करा, बी. लास्ट मोस्ट इझिली डिहायड्रेटेड, डिहायड्रेशन म्हणजे सॉरी काय, डिहायड्रेट्स म्हणजे तुमच्या जो OH ग्रुप आहे त्याला कोणीतरी H+ दिला तर वॉटर रिमूव्ह होऊ शकतं. तर मग H+ म्हणजे काय असेल, तुमचं पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट पाहिजे. पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे SN1 रिॲक्शन, आणि SN1 रिॲक्शन असेल तर कोणता पार्टिशन होतो, टर्शरी. टर्शरी मग कोणता टर्शरी आहे बघूत आपण. पहिला जो आहे तो प्रायमरी, ते स्ट्रक्चर आहे पहिलाच, आणखी काढायचे. तर हा कसा आहे, प्रायमरी. त्याच्यानंतर हा कसा आहे, एवढं तर माहिती आहे ना का, हा कसा आहे, 3 डिग्री राईट. आता बॉन्ड होणारच नाही, ते इथला OH काढू शकणार नाही, कारण ते 2 पेअर मेसोमेरिक कारमध्ये जातील, ते सगळं जमणारच नाही. आणि हा जो आहे हा कसा आहे, प्रायमरी आहे. तर हा टर्शरी आहे, SN1 साठी लागेल, कारण तुम्ही याला काय अटॅक करणार, H+ चा अटॅक करणार. H+ चा अटॅक झाला तर इथं OH2 त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज नेक्स्ट निघून जाईल, हा वॉटर फॉर्म मध्ये, रिमूव्हल ऑफ वॉटर, आणि काय करेल, कार्बो कॅटायन SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. इथं आपले हे संपलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा जो व्हिडिओ येईल तो व्हिडिओ तुमचा NGP SNI या रिॲक्शन असेल. चला ठीक आहे.